या ठिकाणी सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय संदीप बापा मडके यांचं मनोगत व्यक्त करते, त्याला मी विनंती करत आहे. सुरुवातीला आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, मराठा नेतृत्व आदरणीय अजितदादा यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं. त्यांच्या चरणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व 2007च्या निवडणुकीमध्ये ज्यांच्या हाताला धरून एक चांगलं मताधिक्य या गावातून मी मिळवलं आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेलो असे आप्पासाहेब भातलवंडे यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. या गावाचा आराध्य दैवत खंडोबाच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या प्रचार सभेच्या माध्यमातून मी आपल्या समोर माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा आहे. मी कुठली तुम्हाला भावनिक साथ घालणार नाही की माझी आई या गावची लेक आहे आणि मी या गावचा भाचा आहे, परंतु 2007 पासून आतापर्यंत 10 वर्ष या मतदारसंघाचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी नेतृत्व केलं. आज ज्या आपण बाजार मैदानामध्ये उभा आहे, कुठल्याही दुसऱ्या जिल्हा परिषद सदस्याला किंवा कुठल्याही नेत्याला सांगावं की हा सिमेंट रोड मी केला. 2007 ला ज्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य होतो त्यावेळेस मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून आपले पांडुरंग मते असतील, त्यांचं टमटम होतं, ते चालवत होते. रस्ता खराब होता, त्यांनी सांगितलं होतं की हा रस्ता खराब आहे, हा रस्ता झाला पाहिजे. सातनाई पासून ते मोहापर्यंत त्या रस्त्याला निधी आणण्यासाठी थ्रू रूट नावाचा एक प्रकार असतो, त्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून घेतला. निधी उपलब्ध करत असताना ज्यावेळेस आपण गावातला रस्ता करण्याचा विषय आला त्यावेळेस ते संबंधित अधिकारी असतील, त्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की हा चौकातला तुम्ही पूर्ण रस्ता करा, कारण गावातून जाणारा रस्ता फक्त सिमेंट रस्ता करायचा होता. पण त्या अधिकाऱ्यांना आपण विनंती केली की हा पूर्ण चौक आपण कॉन्क्रीट करून घ्या आणि गुणवत्तापूर्ण कॉन्क्रीट या बाजार मैदानामध्ये माझ्या माध्यमातून झालं. दुसऱ्या जर कुणी नेत्यानं जर आतापर्यंत या कामावर, दुसऱ्या कुठल्या नेत्यानं या केलेल्या कामावरती हक्क दाखवावा. त्याच्यानंतर तेरणा नदीवरचा जो पूल होता, आपल्या गौरला एक नवीन तलाव प्रस्तावित झाला होता आणि त्याचं कॅचमेंटचं पाणी त्या पुलापर्यंत येईल. पूल पहिला छोटा होता, तो पूल मोठा करण्यासाठी सुद्धा औरंगाबाद पर्यंत पाठपुरावा करून त्या पुलाची उंची वाढवून तो पूल करण्याचं काम मी केलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, आल्यानंतर त्याची फार दुरावस्था झाली होती, त्याची दुरुस्ती करणं असेल. नंतर मध्यंतरी तिथले मेडिकल ऑफिसर असतील, त्यांनी विनंती केली की आमच्या राहण्याचे क्वार्टर फार खराब आहे, आम्ही इथं कसं राहावं, त्याला दुरुस्तीलाही निधी दिला, परंतु दुरुस्ती करूनही ते ठीक होत नव्हतं. तर इथल्या डॉक्टरांना राहण्यासाठी, इथल्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य असताना मी जवळजवळ 2 कोटीचा निधी त्या इमारत बांधकामासाठी मंजूर केला. आपली वरची शाळा असेल, त्या शाळेला वारंवार दुरुस्ती करण्यासाठी विशेष निधीतून एकदा 10 लाख रुपये निधी मंजूर केला. रेग्युलर दुरुस्तीमधून 10 लाख रुपये निधी मंजूर केला. 2007 ला ज्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य होतो, त्या शाळेच्या दरवाजा आणि खिडक्या सुद्धा व्यवस्थित नव्हत्या, त्यासाठी देखील मी निधी मंजूर केला. आणि एक नाही असे अनेक खालच्या शाळेच्या तुम्ही वर्ग खोल्या बघत असतील, त्या वर्ग खोल्यासाठी सुद्धा मी निधी मंजूर केला. मेसई वस्तीकडे जाणारा रस्ता असेल, त्या रस्त्याला सुद्धा मी डांबरीकरणासाठी निधी मंजूर केला. नुसता तुमचा मी भाचा आहे, तुमचं मी रक्त आहे, तुमच्या गावात मी वाढलेलो आहे, खेळलेलो आहे, मोठा झालेलो आहे असंही न वाटता, न राहता किंवा भावनिक मतदान न मागता जर एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून माझ्यानंतर परत एक 2012 ते 17 मध्ये दुसरे पण जिल्हा परिषद सदस्य झाले होते. त्या काळामध्ये या गावाला कुठला निधी आला का याचा तुम्ही विचार करा. आणि आज मग हे सगळं षडयंत्र काय होतंय? उमेदवारी ताईची भरायची कुठला विषय नव्हता, परंतु मला माहित होतं काही दिवसापूर्वी काही माणसं टेबलला बसून म्हणले होते की ह्याचा आपल्याला गेम करावा लागतो. याचा गेम करावा लागतो म्हणून गेम मध्ये राहण्यासाठी मी ताईची सगळी कागदपत्र काढून ठेवली आणि ज्या दिवशी
या उमेदवाऱ्या वगैरे हे विषय करायचे होते त्यावेळेस तुम्ही तानाजी सावंताचे समर्थक आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला कुठलीही उमेदवारी भेटणार नाही. म्हणून उमेदवारीच्या माध्यमातून आता हे पूजा श्याम नागटिळक म्हणून पंचायत समितीच्या उमेदवार आहेत मोहागणामधून, त्यांचा मी जिल्हा परिषदेला फॉर्म भरला होता. परंतु कुठंतरी संदीप मडकेचा गेम करायचा, या भागातलं नेतृत्व कुठंतरी संपवायचं असं डोक्यात धरून कुणालाही विश्वासात न घेता त्या उमेदवाऱ्या दिल्या गेल्या. उमेदवाऱ्या दिल्या, विषय संपला. आम्ही दुसऱ्या दिवशी ताईचा फॉर्म भरला आणि जनतेच्या दरबारात आलो. त्यांना असं वाटत होतं की एखादा ओबीसीचा कॅन्डिडेट घेऊन हा संदीप अपक्ष निवडणूक लढवू शकणार नाही आणि याला घरीच बसावं लागेल. परंतु तसं न होता मी आज तुमच्या समोर उजळ माथ्याला इथं उभा आहे. माझी तुम्हाला सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की येणाऱ्या काळातली ही माझी तिसरी टर्म असणार आहे. ताई जरी सभागृहात असली तरी प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा आणि प्रत्येक गोष्टीचं काम याच्यामध्ये बारकाईनं माझं लक्ष असणार आहे. त्याच्यामुळे शासनाच्या ज्या असणाऱ्या काही विविध प्रकारच्या योजना आहेत, मग महिला बचत गटासाठी काही योजना असतील, युवकांसाठी काही योजना असतील, वृद्ध माणसासाठी काही योजना असतील, आणि योजना नुसत्या जिल्हा परिषदेच्या नाही, कामं महाराष्ट्र शासन स्तरावरची असतील किंवा इतर कुठल्याही स्तरावरची असतील, ती कामं पारदर्शकपणे आणि आक्रमकपणे सोडवण्याचं काम माझ्या हातून नक्की होईल. आता भविष्यामध्ये आपल्याला कुठले प्रसंग आहेत, कुठले प्रश्न आहेत, जिल्हा परिषदेची तर कामं झाली, परंतु या भागामध्ये आपण सार्वजनिक बांधकाम विभागाचे जर रस्ते बघितले तर रस्त्याची त्या प्रचंड दुरावस्था झाली. त्या रस्त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे, त्या रस्त्यासाठी आपल्याला शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. मग ते परतापूर पाटी इकडे वाघोली तरोळापर्यंतचा रस्ता असेल, तो रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. त्या रस्त्यासाठी आपल्याला शासनाकडे पाठपुरावा करावा लागेल, शासनाकडून आपल्याला त्याला निधी आणावा लागेल, बजेटमध्ये त्या सगळ्या गोष्टी प्रस्तावित कराव्या लागतील. त्याच्यामुळे मला आपल्याला विनंती करायची की गावातली छोट्यातली छोटी गोष्ट असेल, उद्या कुठला जिल्हा परिषद सदस्य किंवा कुठले उमेदवार जर तुमच्याकडे प्रचार करायला आले तर त्यांना तुम्ही विचारा की तुम्ही या मतदारसंघामध्ये आतापर्यंत काय काय केलं. तुम्ही 2 कामाची नावं सांगा, 4 कामाची नावं सांगा, ते तुम्हाला तसं बिलकुल कुठलंही काम सांगणार नाहीत. फक्त ती म्हणजे एवढ्यावर लक्ष ठेवा, बरं का, एवढ्यावर लक्ष ठेवा. तर एवढ्यावर लक्ष ठेवावर निवडणूक जाऊ देऊ नका. माझी आपल्याला तळमळून विनंती आहे की काही लोकांना असं वाटतं की राजकारणामध्ये माणसं कागदावर आपल्याला संपवता येतात, परंतु राजकारणामध्ये माणसं कागदावर कधीच संपत नाहीत. या माणसं कागदावर संपवायचं जर संपली असती तर अशी कित्येक माणसं संघर्षामधून संपली असते आणि उभा राहिली नसते. तुम्ही मला कागदावर संपवायचा प्रयत्न केला, पण मी जनतेच्या दरबारात आलो. दुसरा एक महत्वाचा विषय, या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी पांडुरंग मते असतील, संजय पाटील दुधगावकर असतील आणि संदीप मडके असेल, ह्या सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न केले. एसपी कडून काही अहवाल येत नव्हते, पीआय कडून काही अहवाल येत नव्हते, लोकसंख्येच्या बाबतीमध्ये विचारणा होत होती, पण आम्ही सर्वांनी सांघिक काम केलं आणि या आपल्या खंडोबा देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करून घेतला. त्याच्यामुळं माझी सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की कुठल्याही खोट्या भूलतापाला प्रचाराला बळी पडू नका. गावातलं जे आता बघतोय मी राजकारण काय, मी कधी धैपळमध्ये राजकारण केलं नाही, कधी कुठल्या पार्टीला मतदान करा म्हणून गावाच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मी कधी सांगितलं नाही. परंतु हे जे दूषित वातावरण आहे, हे वातावरण कुठेतरी थांबवा आणि येत्या 6 तारखेला कुठल्याही खोट्या आणि भूलतापा देणाऱ्या प्रचाराला बळी पडू नका. विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या नेतृत्वाकडे विजन आहे, ज्याच्याकडे प्रशासनाचा अनुभव आहे, ज्याच्याकडे काम करून घेण्याचा हातखंडा आहे, अशा माणसाच्या पाठीमागे तुम्ही ठामपणे उभा राहा. आणि दुसरी एक माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की हो, मी तानाजी सावंतांचा समर्थक आहे, मी आहे त्यांचा समर्थक. कारण आपण बघतो की माणसं बोलतात कमी, बोलतात गोड, खूप सुंदर बोलतात, परंतु काम म्हटलं मात्र कुठलंच होत नाही. सावंतसाहेब 2 गोष्टी जरा फटकळ बोलतात, परंतु या गावातल्या कुठल्याही माणसाने वैयक्तिक जरी सावंतसाहेबांकडे जाऊन भेट घेतली, साहेब माझी मी अडचण आहे, सावंतसाहेबाच्या दारातून आतापर्यंत एकही माणूस माघारी गेलेला मी बघितलं नाही. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
आज आपला तेरणा कारखाना असेल, इंदापूर कारखाना असेल, वाशीचा कारखाना असेल, असे कित्येक तरी बंद पडलेले कारखाने नुसते सुरू केले नाहीत, बंद पडलेले लोकांचे संसार त्यांनी सुरू केलेले आहेत. त्याच्यामुळे ती ताकद आमच्या पाठीमागे उभा आहे आणि त्या ताकदीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये कुठलीही विकास कामं असतील, वैयक्तिक कामं असतील, कुठलीही अडचण असेल, त्या प्रत्येक अडचणीला आम्ही खांद्याला खांदा लावून तुमच्या समोर तुमच्या साथीनं इथं उभा राहू एवढी मी आपल्याला ग्वाही देतो. आणि येत्या 7 तारखेला माझी आपल्याला विनंती आहे, ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे. कारण या मतदारसंघातून आतापर्यंत कुणी अपक्ष जिल्हा परिषद निवडणूक या ताकदीनं लढविण्याचा कुणी निर्धार केलेला नाही. त्याच्यामुळे मला आपल्याला नम्र विनंती आहे की जसं 2007च्या निवडणुकीमध्ये सर्व गावकऱ्यांनी मिळून पूर्ण ताकदीनं मला मतदान केलं, तशाच प्रकारचं मतदान या 7 तारखेला माझ्या आईला म्हणजे तुमच्या ताईला आपण कपशीच्या समोरचं बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करावं अशी मी तुम्हाला तळमळून एक विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्व मान्यवरांचा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आहे. सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल देखील आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जाहीर सभा संपली. जाहीर सभा Allah